तर महायुतीमधले 3 नेते मात्र आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी. त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील आरोपांवरील वक्तव्यानंतर ही चर्चा. सालियन कुटुंबावर खरंच दबाव होता का ते कोर्ट तपासेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं असंही मुनगंटीवार म्हणाले. आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचा सीआयडीनं रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे असं संजय गायकवाड म्हणाले. तर दिशा सालियन विषयामध्ये राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नयेत असं अमोल मिटकरी म्हणतायत. भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या. कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे. त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्यात की आमच्यावर दबाव होता. आता खरंच दबाव होता का, त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का, सीडीआर आहे का, काही व्हॉट्सअपवर काही चॅटिंग झालं आहे का, हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल. आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल. हायकोर्टात जरी गेले असेल आणि सीआयडीचा रिपोर्ट सीआयडीने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही. आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे. मग आता या राजकारणात तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात, पण सीआयडीच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. दिशा सालियन प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी आमची भूमिका आहे. पण आत्ताच्या घडीला विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांना आमची विनंती आहे की या दिशा सालियन विषयामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न परत भरकटता कामा नये. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखड्यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी आहे. मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे. नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले. मंत्री नितेश राणे तसंच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियनच्या मालाडमधल्या घरी पार्टी सुरू होती आणि पार्टी सुरू असताना रोहन रायसह त्याचे मित्र तिथे आले. त्यानंतर अचानक आलेल्यांमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासह आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक पोहोचले. दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार झाल्याचा याचिकेत उल्लेख आहे. बलात्कार पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गायब केल्याचा याचिकेत आरोप आहे. पोस्टमॉर्टम नंतर घाईघाईत दिशावर अंत्यसंस्कार केल्याचा दावा करण्यात आलाय. आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून प्रकरण मॅनेज केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेलं वर्णन आणि दिशाचा मृतदेह पडलेली अवस्था यात साधर्म्य नाही असं याचिकेत म्हटलंय. त्या दिवशीचं इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज स्टोअर केल्याचा आरोप आहे. याबद्दल आवाज उठवल्यामुळे राणे पितापुत्रांना अटक झाल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळेच दिशाला न्याय मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येतोय. महत्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात आली असं याचिकेत म्हटलेलं आहे आणि दिशाचा मृतदेह खासगी गाडीतून मित्रांनी हॉस्पिटलला नेला असंही याचिकेत म्हटलंय. पंचनाम्यावेळी दिशाचे आई वडील होते हा पोलिसांचा दावा खोटा आहे असंही याचिकेत म्हटलेलं आहे.